नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। कवठे महाकाळ येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। शहानाबाई जाधव हे मूळचे कोकळे या गावचे रहिवासी होत्या। त्यांचे पती हे देशाच्या सेवेकरता मिलिटरीमध्ये नोकरीवर होते। त्यांना 2 मुले होती। त्यांच्या दोन्ही मुलांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं होतं, त्यामुळे त्यांना सरकारी नोकरी लागली आणि आपापल्या पत्नीला घेऊन मोठ्या शहरामध्ये राहत होते। त्यांच्याकडे पैशाची कमी नव्हती, पैसा अमाप होता, सगळं काही ठीक होतं। त्यांचे पती अचानक काही वर्षापूर्वी वारले, त्यामुळे शहानाबाई यांना पतीचे पेन्शन मिळत होते, त्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती। सगळं काही बरोबर असूनही मात्र शहानाबाईचे वागणे विचित्र होते, त्यामुळे त्यांचे दोन्ही मुलासोबत पटत नव्हते। त्यामुळे शहानाबाईंनी मूळ गाव सोडून कवठे महाकाळ येथे राहायला आल्या। तेथे त्यांनी एक भाड्याने रूम घेतली आणि राहू लागल्या। शहानाबाईचे वय 60 वर्ष असलं तरी तिची शरीराची भूक मात्र मिटत नव्हती। त्यांचे अनेक तरुणासोबत शारीरिक संबंध होते। त्यातीलच एक तरुण होता, त्याचे नाव किरण आकाराम गडदे होते। किरण या तरुणाचे वय केवळ 20 वर्षाचे होते। तो बाज या गावचा रहिवासी होता। मित्रांच्या संगतीने किरण गडदे या तरुणाची शहानाबाई जाधव यांच्यासोबत ओळखी झाली, त्यामुळे किरण गडदे हा तरुण शहानाबाईला रोज भेटायला येत असे। दोघांमध्ये रोज शारीरिक संबंध होत होते। शहानाबाई जाधव इतर तरुणाकडून 500 रुपये घ्यायच्या, मात्र किरण गडदे यांच्याकडून 2000 घ्यायचे। घरची परिस्थिती खूप चांगली होती आणि घरी बऱ्यापैकी पैसा अदला सगळं काही होतं, मात्र शहानाबाई ही अनेक तरुणासोबत संबंध ठेवून त्यांच्याकडून पैसे घेऊन शारीरिक संबंध ठेवत होती। अशा विचित्र वागण्यामुळे घरमालक त्यांना हात धरून बाहेर काढत असे, त्यामुळे शहानाबाईला किरायाच्या अनेक रूमा बदलाव्या लागत होत्या, मात्र तरीही त्यांची वाईट सवय जात नव्हती। एके दिवशी किरण गडदे या तरुणासोबत शहानाबाईचे पैशावरून वाद झाले। किरण गडदे या तरुणाने आधी शहानाबाईसोबत शारीरिक संबंध बनवले, त्यानंतर दोघांचे पैशावरून जोरात भांडण सुरू झाले, कारण शहानाबाई ही इतर तरुणापेक्षा किरण गडदे यांच्याकडून जास्त पैसे घेत होती, त्यामुळे त्यांच्यात पैशाविषयी खूप वाद झाला। रागाच्या भरात किरण गडदे या तरुणाने शहानाबाईचा गळा दाबला आणि त्यांचा खून केला। पोलिसांच्या भीतीने तो घाईघाईने बाहेर आला आणि बाहेरून दार बंद केलं आणि पळ काढला। प्रचंड पैसा असताना देखील शहानाबाईचा शेवट वाईटच झाला। त्या एकट्या राहत असल्यामुळे याची माहिती कोणालाही नव्हती। घराचे दार बाहेरून बंद होते। कवठे महाकाळ शहरात धुळगा रस्त्यालगत एका बंद घरात दुर्गंधी येत असल्यामुळे शेजाऱ्यांनी घर उघडून पाहिले, तेव्हा खोलीत शहानाबाई जाधव यांचा मृतदेह पोलिसांना 26 मार्च रोजी मिळून आला। या प्रकरणाचा तपास गेल्या 6 दिवसापासून पोलीस करीत होते, परंतु मारेकरी पोलिसांना वारंवार गुंगारा देत होते। शहानाबाई जाधव यांचा खून अनैतिक संबंधाच्या वादातून झाल्याचे स्पष्ट झाले। किरण आकाराम गडदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरू केली, मात्र तो मी हे खून केलाच नाही असे स्पष्ट सांगत होता। मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला, तेव्हा त्याने घडलेली सर्व हकीकत सांगितली। शहानाबाईशी माझे अनैतिक संबंध होते, पैशाच्या वादातून रागाच्या भरात मी त्यांचा खून केला असे त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी किरण आकाराम गडदे याला अटक केली। किरण गडदे केवळ 20 वर्षाचा तरुण वाईट संगतीमुळे नको त्या नादाला लागला आणि तुरुंगात जाऊन बसला। शहानाबाईची घरची परिस्थिती चांगली असताना, सर्व काही उत्तम असताना वैचारिकपणे त्यांनी रस्ता बदलला। ती वाईट मार्गाने गेल्यामुळे तिचा शेवट मात्र वाईटच झाला। कवठे महाकाळ खून प्रकरणाची चर्चा सांगली जिल्ह्यात झाली। यामध्ये शहानाबाई जाधव यांचे वय 60 वर्षाचे, प्रियकर किरण आकाराम गडदे याचे वय केवळ अवघे 20 वर्षाचे। 20 वर्षाच्या तरुणाला 60 वर्षाच्या बाईवर प्रेम झाले। मित्रांच्या संगतीने किरण गडदे हा वाईट मार्गाने गेला आणि तुरुंगात जाऊन बसला। मित्रांनो, संगत ही चांगली केली पाहिजे, वाईट संगतीमुळे पूर्ण आयुष्य बर्बाद होते। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।